या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका विशेष व्यक्तीची ओळख करून देतो आहे। आज तुमच्या नाही आमच्यात सहभागी झालेले शब्द सम्राज्ञी कविभूषण डॉक्टर सौ जयश्री पाटील या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे पती श्री श्री पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर या अंतर्गत त्यांची रुग्णसेवा चालूच आहे। आणखी थोडीशी मला ओळख करून द्यावीशी वाटते की ओळख इथंच संपत नाही आणि संपवली तर थोडंसं कमी वाटेल आम्हाला। तर या सांगली जिल्हा बाल न्याय मंडळ संस्थेच्या सदस्य आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत। शांतीदूत परिवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा, मुख्य काउन्सिलर निर्भया पथक सांगली जिल्हा पोलीस दल। मोठी यादी आहे या ठिकाणी। मी काही विशेष यादी वाचून दाखवतोय। सांगली जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या त्या सदस्य आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली कार्यकारिणीमध्ये आहेत। त्या महाराष्ट्र शासन गर्भलिंग निदान कायदा समितीवर आहेत। महाराष्ट्र शासन सांगली जिल्हा हुंडाबळी दक्षता समिती अशासकीय याच्या त्या सदस्य आहेत। त्यानंतर सांगली जिल्हा मराठा सेवा संघाच्या त्या उपाध्यक्ष आहेत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाच्या त्या वैद्यकीय अधिकारी आहेत। आणि ही यादी संपत नाहीये पण कुठेतरी थांबावी लागेल। शेवटचं एक महत्त्वाचं त्यांची अचिव्हमेंट मी या ठिकाणी सगळ्यांना सांगतो की 2021 मध्ये माननीय राज्यपालांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे त्यांचा जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेता म्हणूनही त्यांचा सत्कार करण्यात आला। तर अशा या आदरणीय सौ जयश्री पाटील यांना सुद्धा हे सुद्धा आज राम भक्तीमध्ये आज मग्न आहेत आणि ते सुद्धा रामावरचा पाळणा तुमच्यासाठी म्हणणार आहेत। चला तर ऐकूया रामाचा पाळणा। हॅलो नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील, माझे पती डॉक्टर शनिक पाटील। आम्ही दोघंही एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI चे तज्ज्ञ आहोत आणि मी बाल न्याय मंडळ सदस्य पण आहे आणि सामाजिक कार्यकर्ता, वक्ता, साहित्यिक, कवयित्री आणि जात्यावरच्या उभ्या उखाणे पाळण्याची लेखिका आहे। मला सुनीताताईंनी फोन केला की आज इकडे आमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही एखादं गीत म्हणणार का? आपण सगळेजण इथं तज्ज्ञ गायक आहेत, आपण सगळे रसिक आहात। तर गीताच्या ऐवजी मी उभ्या उखाणे पाळण्याची लेखिका असल्यामुळं रामाचा पाळणा आपल्या समोर गाते। माझ्यासोबत आपण सर्वांनी जोबाळा जोजोरे जो म्हणायचं। आजचा दिवस हा इतिहासातला एक साक्ष म्हणून दिवस असणार आहे। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आज इथं पाळणा गायची संधी मिळते, त्याबद्दल मी मला भाग्यवान समजते। तर त्याबद्दल सर्व आपल्या ग्रुपचं सुनीताताईंचं मी मनापासून आभार मानते। आपण पाळणा म्हणूया ऐका। लहानपणापासून आपण सर्वांनी हा पाळणा ऐकलेलाच आहे। पहिल्या दिवशी बदली गंगा, पहिल्या दिवशी बदली गंगा, गंगाबायानो करतो दंगा, गंगाबायानो करतो दंगा, दशरथ राजाला
मी बाळा आणि तो पण लाईव्ह मस्त झाला. खूप खूप धन्यवाद तुमचे.